झी 24 तास एक पाऊल पुढे। खासगी शिक्षण संस्थांचं पितळ आता उघड होतंय। पार्श्वनाथ कॉलेज नंतर आता 1990 मध्ये स्थापन झालेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता AICTEनं रद्द केली आहे। या वर्षीपासून या कॉलेजमध्ये प्रवेश होणार नसल्यानं तिथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। 1990 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन्ही कॉलेजेसची मान्यता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं रद्द केली आहे। आवश्यक नियमांची पूर्तता न केल्यानं AICTE कडून ही कारवाई करण्यात आली आहे। कॉलेजकडे जागेचा मूळ अभिलेख नाही, 3ऱ्या ते 6व्या मजल्यासाठी परवानगी नाही, विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा या कारणांमुळे कॉलेजची थेट मान्यताच रद्द करण्यात आली आहे। अचानक केलेल्या या कारवाईनंतर आता तिथं शिक्षण घेत असलेल्या जवळपास 2000 विद्यार्थ्यांना पर्यायी कॉलेजमध्ये हलवण्यात येईल असं तंत्र शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलंय। मात्र आम्ही कुठे जायचं असा प्रश्न प्राध्यापक विचारतायत। स्टाफच्या याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये। इंटरनल पॉलिटिक्स आहे, इंटरनल मॅटर्स असतील, काही असतील, मॅनेजमेंट्स असेल, आम्हाला माहित नाही, पण यामुळे स्टाफ सफर होतोय। आमच्या इथे मॅक्झिमम 80% स्टाफचे लोन चालू आहेत। आम्ही सगळे मिडल एज आहोत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचं काय, लोनचं काय, सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे। तर वसंतदादा पाटील प्रतिष्ठाननं निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनीच खासगी शिक्षण संस्था सुरू करण्यासंदर्भातलं धोरण अस्तित्वात आणलं आणि गल्लोगल्ली शिक्षण सम्राट निर्माण झाले। दर्जेदार शिक्षणाकडे मात्र सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं। त्यामुळे या कारवाईमुळे इतर शिक्षण संस्थांनीही धडा घेणं गरजेचं आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।